स्वागत. सत्य मान्य हा जर गुन्हा तर करू आम्ही पुन्हा पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे आणि त्या अनुषंगानं माझ्या पाठीमागे आपल्याला सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या ठिकाणी तरुण जे आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उभ्याला बघायला मिळते. उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रभर साजरी होत असताना ऐरोली इथे असणाऱ्या माइंडपेस, दिघा इथे असणाऱ्या पटनी मैदानावर असणाऱ्या माइंडपेस या कंपनीच्या गेटवर एक जो तरुण आहे ती गाडी घेऊन आपल्याला शिवाजी महाराजांचा हा जो आपल्याला ध्वज बघायला मिळतोय, झेंडा बघायला मिळतोय, हा घेऊन जात असताना तरुणाला अडवल्यामुळे इथे या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आक्रमक झालेले आहे. सर्वप्रथम काय झालेलं आहे, मी या सहकारी मित्राकडे जातोय. मित्रा, काय झालेलं आहे तुझ्या बाबतीत, काय घडलेलं आहे? मी दुपारी सेकंड शिफ्टला कामाला येत होतो, तर गेटवर ते झेंडा बघून सिक्युरिटी अडवला मला बोलतोय की झेंडा आहे ना गाडीवरती, तर आतमध्ये अलाउड नाही तुला. मी बोललो ठीक आहे, महाराजांचा झेंडा आहे, मला आतमध्ये अलाउड नाही ना. मग मी बाहेर गाडी पार्किंग लावतो. नाही बाहेर पण नाही लावायचे बोललो. ते लोक हाताने झेंडा काढले तेव्हा मला आतमध्ये एंट्री दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी असताना मात्र त्या भूमीमध्ये अशा प्रकारचं वर्तन करणाऱ्या माइंडपेस कंपनीमधला जो अधिकारी कोण आहे, सिक्युरिटी कोण आहे, माझ्याकडे सहकारी मित्र जोडलेले आहे. आपण त्वरित या ठिकाणी आला, आपल्या निदर्शनास काय आलो? आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस हा मुलगा एकत्र एक बाहेर थांबला होता गेटवरती. त्याला आम्ही सगळं विचारली, माहिती आम्हाला सगळ्याला माहीत पडली. बघायला गेलं तर 19 फेब्रुवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते. गाडीला झेंडे लावले जातात, पताके लावले जातात आणि कंपनीमध्ये साजरी केली जाते. मग ह्या ऐरोली माइंडस्पेस दिघा ह्या ती इकडली जी माइंडस्पेस कंपनी आहे त्या ठिकाणी आल्यानंतर कळलं की त्याचा तो झेंडा काढला गेलेला आहे. मग आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोलणं केलं, त्या मुलांसमोर आणा बोललं कोणी काढला आहे झेंडा, त्याची हिंमत कशाला काढण्याची. ज्या महाराष्ट्रात तुम्ही कमवायसाठी येता, जिथे तुम्ही राहता, तुमची ही हिंमत, त्यांचा झेंडा तुम्ही काढायला राहतोय. त्याबद्दल आम्ही त्याच्या सगळ्या वरिष्ठांशी बोलणं केलं. ते वरिष्ठ आले, आमच्याशी बोलणं केलं की बाबा ही चुकून झालेली गोष्ट आहे. त्याबद्दल आम्ही त्याला बोललो की त्या मुलाला निलंबित करणं गरजेचं आहे, त्याशिवाय आम्ही एकही गाडी आतमध्ये जाऊ देणार नाही. त्यानंतर आमचे उपविभागाध्यक्ष कृष्णा सुतार यांनी त्यांच्याशी बोलणं केलं आणि त्या मुलाला निलंबित करण्यासाठी आम्ही मागणी केली. त्वरित त्याला निलंबित केलेलं आहे. आपण बघू शकतो सुतार साहेब आपल्याशी जोडलेले. बंधू, महाराष्ट्रामध्ये राहून अशा प्रकारचं वर्तन करणं किंवा अशा प्रकारच्या भाषाचे लय करणाऱ्या या कंपनीवरती कारवाई होणं गरजेचं आहे, अधिकाऱ्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. हो, नक्कीच होणं गरजेचं आहे. कारण की तो जो पोरगा होता, जो सिक्युरिटी गार्ड, तो सुद्धा मराठी तरुणच होता. त्याचं नाव होतं विलास शिंदे. ह्या पोराने म्हणजे आपलाच मराठी माणूस जर आपल्या मराठी माणसावर असा अन्याय करत असेल तर खरं म्हणलं तर चुकीचं आहे. तर त्यासाठी माझे जे आपले विभाग सचिव आहेत सागर बोराडे, आम्ही दोघं या ठिकाणी आलो होतो आणि बाकीचे आमच्या मनसेचे जे पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि कार्यकर्ते आहेत, आम्ही सर्वांनी जाऊन आतमध्ये त्यांना जाब विचारला. तर त्यांच्या वरिष्ठाचं असं सांगणं होतं की तो जो पोरगा आहे नवीन आहे, त्याला माहिती नाही. असं कसं होऊ शकतो, जो मराठी पोरगा आहे आणि तो नवीन आहे, त्याला माहिती नाही महाराज कोण आहेत, त्या पोराने झेंडा काढण्याचा अधिकार कसा दिला त्याला कोणी दिला? तर त्यासाठी आम्ही त्यांना जाब विचारला. जाब विचारल्याच्या नंतर त्यांनी आमच्याकडनं माफी मागितली. माफी मागितल्यानंतर त्यांच्याकडनं आम्ही लेखी लेटर घेतला की त्या पोराला निलंबित करा आणि त्याच्यानंतर ही गोष्ट अशी कधी होणार नाही, असं सुद्धा आम्ही एक लेखी घेतलेलं आहे. आणि त्यामुळं आपण बघू शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावनेचा बांध फुटल्यानंतर आपण त्वरित आपल्याला कंपनीने या ठिकाणी घेतलेले सागर बोराडे माझ्या जोडले. सागर, काय वाटतंय अशा प्रकारच्या वेळोवेळी सातत्यानं होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या जयंती आहे आणि ही गोष्ट माहित नाही, असं होऊ शकतं? नाही होऊ शकत. आणि मेन तर त्या कंपनीमध्ये ना शिवजयंती, शिवाजी महाराजांची जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कधीच साजरी होत नाही. ती एक गोष्ट म्हणजे तिथं साजरी झाली पाहिजे. आणि मेन तर आता झेंड्यामुळे त्यांनी एवढा इश्यू केला. आम्ही त्यांना विचारलं तर आम्हाला ते उलट उत्तरं दिले की आमच्याकडं पॉलिसी आहे की बाबा आम्ही झेंडा लावून जाऊ शकत नाही आतमध्ये. हे ते त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं हा आहे. नंतर विचारलं बोलतात नाही म्हणून, मग त्यांनी उलट उत्तरं दिले. मेन तर शिवाजी महाराजांची जयंती ही साजरी झालीच पाहिजे आतमध्ये. ते कधीच कंपनीमध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतच नाहीत आतमध्ये. ख्रिश्चन बोला, क्रिसमस बोला, वापिस गरबा बोला, हे सण साजरे होतात. मग शिवाजी महाराजांची जयंती का साजरी होत नाही कंपनीमध्ये? का करू शकत नाही लोक? आणि यांना प्रॉब्लेम काय? एवढीच्या झेंडावर यांना प्रॉब्लेम काय? पुढील काय? पुढील आमचं हेच असेल, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आपण बघू शकतो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी असताना मात्र त्या भूमीवरती असंख्य असणाऱ्या अशा दंडेलशाही आणि कट कारस्थान करणाऱ्या मात्र कंपनीवरती का